रिद्धपूर आश्रमातील धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण समाजाला हादरवले आहे. हा फक्त एक गुन्हा नाही तर आपल्या सर्वांसाठी एक गंभीर इशारा आहे. अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, गुन्हेगारांचा वाढता प्रभाव आणि धार्मिक स्थळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. याच पार्श्वभूमीवर काय घडले, आरोपींवर काय कारवाई होते आहे, पालकांनी काय दक्षता घ्यावी आणि समाजाने या घटनांवर काय भूमिका घ्यावी हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया या प्रकरणाची सखोल माहिती आणि जनतेसाठी महत्त्वाचे सुरक्षा उपाय. पाहूया संपूर्ण रिपोर्ट. ही घटना फक्त एक गुन्हा नसून संपूर्ण समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जनतेला महत्त्वाची माहिती पोहोचविणे अत्यावश्यक आहे. काय घडले? रिद्धपूर आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झालाय. अत्याचारामुळे ती गर्भवती झाली. नंतर तिला आश्रमातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणात मुख्य आरोपी बाबा आणि त्याच्या मावशीला अटक झाली आहे. या घटनेत आणखी कोण सहभागी असू शकतो? नांदेडच्या आणखी एका महाराजाच्या सहभागाचा संशय व्यक्त केला जात आहे. आश्रमातील इतर कर्मचारी आणि व्यवस्थापकांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आश्रमाच्या संपूर्ण कारभाराची तपासणी सुरू केली आहे. पालकांनी काय करावे? आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहा. मुलींना कोणत्याही धार्मिक किंवा शिक्षणासाठीच्या संस्थेत पाठवण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या. मुलींबरोबर सतत संवाद ठेवा. त्यांना सुरक्षिततेबाबत शिकवा. जर असा प्रकार घडला तर काय करावे? त्वरित 1098 चाइल्ड हेल्पलाईन किंवा 112 आपत्कालीन सेवावर कॉल करा. NGOs किंवा महिला संघटनांकडून मदत घ्या. कायद्याने काय शिक्षेची तरतूद आहे? POCSO कायदा म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012 अंतर्गत गुन्हेगारांना कठोर शिक्षा होते. बाललैंगिक अत्याचार सिद्ध झाल्यास संपूर्ण जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. समाजाने काय करावे? अशा घटनांबाबत गप्प न बसता आवाज उठवा. संशयास्पद आश्रम किंवा धार्मिक स्थळांची माहिती पोलिसांना द्या. पीडितांना मदत करण्यासाठी पुढे या. सरकारकडून काय अपेक्षा आहेत? आश्रमांवर आणि धार्मिक संस्थांवर कठोर नियम लागू करावेत. पीडितांना योग्य न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करावे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षणासाठी विशेष योजना तयार कराव्यात. ही घटना फक्त एका पीडितेची नाही तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सुरक्षित समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिक जबाबदार आहे, हे मात्र खरं.